हाय मित्रांनो, चला तुमचा सगळ्यांचा प्रेम आहे आणि आपण इथपर्यंत आज माऊलीवर खूप जणांचा प्रेम आहे. झरीमरी आईची पालखी कल्याण डोंबिवलीची निघते. तिथं आपल्याला खास मानाची पालखीला बोलवलेलं आहे माऊलीला. मुंबई विमानतळावर जो दिबा पाटील साहेबांचा विमान पहिला उतरणार आहे तो आता आम्ही बघण्यासाठी इथं थांबलेलो आहे. आता थोडीच वेळात विमान वरून खाली उतरणार. होऊ शकता आपल्या मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांनी माऊलीची पण पूजा केली. माऊलीचे आम्ही खूप फॅन आहे आणि अजून या ठिकाणी आता पालखी निघेल आणि तेव्हा जल्लोष माऊलीचा बघायलाच भेटेल. आम्ही सोशल मीडियाच्या मार्फत बघितलेत, पण आता आज आम्हाला म्हणजे लाईव्ह बघायला भेटेल आम्हाला माऊलीचा परफॉर्मन्स. हाय मित्रांनो, चला तुमचा सगळ्यांचा प्रेम आहे आणि आपण इथपर्यंत आज माऊलीवर खूप जणांचा प्रेम आहे. झरीमरी आईची पालखी कल्याण डोंबिवलीची निघते. तिथं आपल्याला खास मानाची पालखीला बोलवलेलं आहे माऊलीला. आणि परमेश दादांनी आमंत्रण केलं आणि त्यांचे सर्व अध्यक्षांनी टीमनी पूर्ण जण आले ते न्यायला आपल्याला. आता आपण चालून सकाळी 5 वाजता उठून माऊली धुवून बिवून आम्ही सगळा निघायचा प्रयत्न केला, तरी आम्हाला वाजता 5:30-6 वाजले निघाला. आता बघू शकता हाय मित्रांनो, बघू शकता आपण माऊलीला घेऊन चालून पालखीला जाता आपल्याला सर भेटले तिथे. सर कशाला थांबलेत? आपला दिबा पाटला साहेबांचं विमान आता पहिला उतरणार आहे. इथून जो दिबा पाटलांच्या एअरपोर्टवर उतरणार आहे नवी मुंबई विमानतळावर जो दिबा पाटील साहेबांचा विमान पहिला उतरणार आहे तो आता आम्ही बघण्यासाठी इथं थांबलेलो आहे. आता थोडीच वेळात विमान वरून खाली उतरणार आणि सर पण इथं आलेले आहेत. साराई आणि भरून गाड्या लागलेले आहेत. हा भूमिपुत्रांचा विमान पहिला उतरणार आहे. तो दिबा पाटलांचा भूमिपुत्रांच्या जागेवर दिबा पाटला साहेबांचा नावाचा विमान उतरणार आहे. तर तो आता तुम्ही थोड्या वेळात बघू शकता. बघू शकता तसा आपला मान देवाला दादा आलेला आहे. आणि मेन म्हणजे काय माहिती काय, पैशांचं महत्व नसते कुठले कामं दिले तर दादा बघले आलाय. नाही मला आज खूप अभिमान वाटतो. भाऊस एक फोनवर आले आणि एक दादा फक्त बोला की माझ्या घरी फक्त कार्ड आला पाहिजे आणि खरंच आईवर खरंच श्रद्धा आहे आणि आईच्या नावासाठी आणि आईच्या पालखीसाठी लगेच कुठलीही आशा न बाळगता लगेच दादा बोलला का मी येतो आणि आज आले. आणि या ठिकाणी अजून खूप परफॉर्मन्स बाकी आहे, अजून खूप जल्लोष बाकी आहे नाही का. आणि बघू शकतो खरं सांगतो दादानी तसा बोलला ना, दादाने एकच फोन केला का आपल्याला माऊली सेलिब्रिटी पाहिजे. मी आणि आज माऊलीची मुलं ओळखतात दादा. खरी गोष्ट आज परमे दादाला कणाची मुलं ओळखतात, त्याच्या सिंगरची मुलं, गाण्यांची मुलं. त्यांनी काय परिस्थिती करली, मी काय परिस्थिती करली आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. खरं सांगतोय आणि असाच प्रेम राहू द्या काय गरीबांवर. आमचं म्हणणं एकच. आणि दादाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन तुम्हाला माऊलीच्या व्हिडिओ आणि दादाच्या सुद्धा भेटतील. आणि दादाचा समाजाबद्दल पण तेवढाच प्रेम आहे आणि खरंच दिलदार मनाचा माणूस आहे. थँक्यू दादा, तू आज या तीच गावामध्ये. खरं सांगते मी उरण मला 5 वाजता उठायला लागते. खरं सांगते 5 वाजल्यापासून
या माऊलीला धवचोल, कारण आमचा आहे, आम्ही लग्नाला गेलो तर धवतून, तर मग माऊलीला तर पालखीला यायचं आहे, तर आपला आंघोळ झालीच पाहिजे, भले ती सकाळी थंडीन झाली तरी. पण तुम्हाला खरं सांगते, तुमचा युट्यूबला इंस्टाला प्रेम आहे म्हणून आज इथपर्यंत आता आपल्याला ना हिरो पण मिळलेला, हिरोच्या सोबत पण आपलं काम झाला, तुम्ही बघितलं, असाच प्रेम आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे दादानी बघितलं, दादाची आरती चालू होती तिथे, आरती झाले पहिलं तर दादा असं इथं माऊलीला भेटायला आले, तुम्ही बघू शकता माऊली पण इथं उभा आहे. आणि असाच प्रेम तेव्हा सगळे प्रेक्षक आपले आलेले आहेत, सगळ्यांचा फॅन फॉलो. मित्रांनो असाच प्रेम तेव्हा तुम्ही आमच्यावर, असंच आम्हाला पुढे नाही का दादा. आता आपला कार्यक्रम चालू करू, जशी पालखी निघेल तसं. कल्याणला आलेलं घोडा सजवतो मी, आणि हाताला समाजलाय, भाऊना समाजलाय, माऊली आला तर माऊलीचं फॅन, माऊलीवर प्रेम त्यांचा, ते इथं आलं माऊली तरी बघा, बघू शकता, चालता येत नाही तरी म्हणजे चालण्याच्या पद्धतीने ते आलेत इथं. आत्ताच विषय काय झाला आपला, तिथं जावं लागणार आहे, ते स्वतः आलेत. या इकडे आपली माऊली तरी बघा, माऊली शकता, भाऊ आलेला आहे तिथं आपल्याला भेटायला. आणि असाच प्रेम राहू दे तुमचा सगळ्यांचा. बघू शकता आपल्या मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांनी माऊलीची पण पूजा केली, खरं सांगायचं म्हणजे. आणि थोड्या टायमात आपण आता पालखी पण काढू. आणि पालखी बघा आता आले, पालखी निघायच्या अगोदर काही पूजन करून घेतला, म्हणजे मंदिराचं पुजारी आहेत त्याही बघू शकता. आणि असाच प्रेम पाहिजे सगळ्यांना. आणि ते न बोलता पुजारी आलेत आपले म्हणजे दर्शनासाठी, माऊलीचा दर्शन राहू द्या, कसं असतं तुमचा प्रेम आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत. तर मित्रांनो बघू शकता, तिसगावची मानाची पहिली तिसगावची पालखी, बरोबर ना दादा. आणि अध्यक्ष आहेत दादा, मनोज दादा गायकवाड. आणि त्याही मला बघितलं अध्यक्ष असं परमे दादा, तर मग आला तुम्ही बघितलं, पण त्याच्यानंतर दादाला दिसलो मी, म्हणजे त्यांचा कार्यक्रम आहे, त्यांची सगळी सजावट किंवा आरती बिरतीचा कार्यक्रम चालू होता, पण त्या सगळा करून ते पहिलं मला भेटायला आलं. मी तुम्हाला काय बोलतोय, पैशाला मी इचरी नाही, जिथं आपल्याला मान तिथं आपण. दादा स्वतः पत्रिका घेऊन आणतो, दादा बरोबर अध्यक्ष. एवढा मोठा मान या माऊलीच्या मुलं मला धाकटी जे गावाला ओळखतात बोलण्यात होतं, मी पैशाला नाही इचरी. तर दादा इथं कल्ला पैसा रास कमवतून देवाची पण काल पण मोठी ऑर्डर आली, परवाच्या दिवस पण मोठी ऑर्डर आली. तुमचा सगळा प्रेम प्रेम आहे ना, काय करी पण थोडा फ्री देणं. तुम्ही बघू शकता काही काम सगळं हातातलं ना, इतकं मान देवाला अध्यक्ष स्वतःला माऊलीला भेटायला. यालाच बोलताना आपल्याला प्रेमनं खरं सांगते, दादाचा अध्यक्ष आहेत यांचा आम्ही आभारी आहे का इथं जर आले त्यांचं काम ठेवून. तुम्ही आणि परमे दादाचा मानतोय, त्या परमे दादाने जेव्हा मान दिलाय आपल्याला तिसगावच्या पालखीचा पहिली मान, म्हणजे पहिली पालखी निघते ना दादा. किती वर्ष झाली आपल्या पालखीला? 14 वर्ष झाले दादांचं. तुम्हाला कसा वाटला माऊली? हो माऊलीला खूप माऊलीचे आम्ही खूप फॅन आहे. आणि अजून या ठिकाणी आता पालखी निघेल आणि तेव्हा जल्लोष माऊलीचा बघायलाच भेटेल. आम्ही सोशल मीडियाच्या मार्फत बघितलेत, पण आता आज आम्हाला म्हणजे लाईव्ह बघायला भेटेल आम्हाला माऊलीचा परफॉर्मन्स. आणि तुम्हाला खरं सांगतो म्हणजे ह्यो माऊली गेला आणि ह्यो माऊली आणि त्याच्या अगोदरचा माऊली होता तेव्हा दादाच्या सोबत. तेव्हा माझ्या एक खंडोबाच्या गाण्यामध्ये माऊली किती वर्ष झाली त्या गोष्टीला? आज जवळजवळ 7 वर्ष झाली. तेव्हा माऊली आणि दादानी मला खूप सपोर्ट केला त्या टायमाला गाण्यासाठी. मला घोडा घेऊन आले, घोडा घेऊन गेलतो आणि उरणमध्ये शूट झालं ना दादा. तेव्हा पण मी काय नव्हता घेतला दादा, 1 रुपया पण नव्हता. आणि त्याच्यानंतर दादा फेमस झाला, फुल बॉम्बला आला, बरंच गाडी झालं. आणि असा दादा पुढे पुढे जाऊ दे असा एकविराच्या चरणी प्रार्थना. आम्ही तर जावंच, पण सोबत तुला पण घेऊन जाऊ आम्ही 100%. बस बस नाही बघा, असं हे प्रेम आहे, हे प्रेम आहे आपलं आई एकविराचं. आई एकविरा चरणी प्रार्थना करतोय का आईची पालखीची पहिली निघली मानाची तीच गाव वरून ही सुखरूप जाऊ दे आणि सुखरूप पोरांना सगळी चालत येऊ द्या, ही चरणी प्रार्थना करतोय आई माऊलीचा. बघू शकता आता आईची पालखी काढलेली आहे, म्हणजे पूजन चालू आहे आणि आरती केलेली आहे. बघू शकता आणि आई एकविरा पालखी बसलेली आहे. आई माऊलीचा बघा कसा वनवाड्यांचं भरलेली आई होती चरणी कसा
मित्रांनो आई कशी भरून दिसतंय, भरून बोलताय, दोन्ही पायात बघू शकता. आईचा मनगट खरं म्हणताय, खूप आनंद वाटतो बघून आईचा रूप. आईचा रूप आज आम्हाला बघायला मिळतंय तिसगावचा. पालखी काढायला आलं, माऊली आला इथं. सगळ्यांचा खरं म्हणताय आभारी आहे का आवडी मोठी मानाची पालखी काढतात. गावाची गोष्ट नसते, आवड्या लोकांना न्यायचं सोबत. बाहेर जाऊया. बागा कसा चालू आहे डीजे बघा. ऑर्केस्ट्रा चालू ऑर्केस्ट्रा. आणि बघू शकता इथं चालू आहे ऑर्केस्ट्रा परमे दादाचा. आणि खूप सुंदर आवाजचा आम्ही आता जो ऐकलाय. आणि आता बघू शकता आपला माऊली त्या साईडला आहे. आणि आपण माऊलीला भेटवतो. अध्यक्षांची फुल धावपळ चालू आहे. अध्यक्षाची फुल धाव म्हणजे मी मगापासून बघतोय अध्यक्षाची त्यावेळी ऐकत नाही. त्यांची धावपळ फुल आहे. असाच पाहिजे कारण ती जबाबदारी मोठी असते. बरोबर आहे बघा, जबाबदारी मोठी आहे. आणि बघू शकता आता माऊली कुठं आपला आहे. आय लव्ह माऊली तिकडे थांबलेला आहे. सगळ्यांचा तुमचा लाडका जो गायगरिबांचा आवडता माऊली. तुमच्या मुलं आम्ही सगळे बघा पब्लिक कशी आहे. आता जशी जशी पब्लिक येते परमेश माली बी आले, त्यांचं बी नियोजन बघून घ्या. परमे दादा पण इथं आहे. त्यांचं नियोजन फुल चालू आहे. बघू शकता तुम्ही बघलो लाईव्ह परमेश दादा लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू आहे. आणि परमे दादा कसं आहेत बघा सगळेजण. आणि आमचा भिवंडीचा यो मुलीच दादा आहे. अप्रतिम त्याचा एक रथ बनवलेला आहे म्हणजे पालखीसाठी स्पेशल. अच्छा, एक नंबर सगळं. आता ऑर्केस्ट्रा पूर्ण त्या गाडीवरच सगळं जनरेटर पासून सगळ्या गोष्टी फिट तिथंच आहेत. आणि साऊंड पण त्याचा फिट. म्हणजे जो आपण आता आर्टिस्टा बघितला बसलेला तो दादाचाच आहे. बरोबर, दादाने केलेला आहे फ्री. म्हणजे सगळी सेवा जी केलेली आहे प्रत्येकाने ती सगळी मन भावना केलेली आहे पूजा. खरं सांगते भावना. तर त्याला पुरा भेटूया आपण.
पालखी दिलेली आहे बघू शकता आई पालखी बसलेली आहे बघू शकता आम्ही आगरी कोणी आमचा ब्रँड आहे आई एकविरा खरं बघू शकता आणि आईच्या चरणी जी लोक चालली पदयात्री बघू शकता समाज
दादा ओंकार गावची पालखी निघली तुमची आणि बी धाकटीची गावाचा म्हणजे उरण तालुक्यांचा आणि पहिली गोष्ट मला तिसगावला तुम्ही बोलावले आभारी आहे काय समाजकार्यासाठी मी माऊली घोडा घेऊन येतोय आणि परमेश दादानी एक फोन केला मी त्याच्यासाठी आलो दादा तुम्ही 2 शब्द बोलावा आणि अध्यक्ष आपल्या घरी पत्रिका घेऊन आला बघू शकता दादा पण आलते आमच्या भावाला एक फक्त फोन केला की तुला पालखीला यायचं तिसगावच्या पहिल्या मानाच्या पालखीला तर दादानी एकही क्षणाचा विचार न करता लगेच दादा बोलला की मी येतो आणि आज येऊन या पालखीची एवढी शोभा वाढवली की सर्व पब्लिकला खुश करून टाकला माऊलीने आणि दादाचाही प्रभावच तसाच आहे आणि दादा तुला खरंच खूप खूप थँक्यू बोलतो आणि धन्यवाद बोलतो की पालखीला येऊन आमच्या पालखीची शोभा वाढवली. पहिली गोष्ट म्हणजे मला जो आलू मी जो माहोल दिला म्हणा म्हणजे जेव्हा त्या म्हणजे जसा घोडा नाचवला लोक काय बोलतात म्हणजे आपण दुसऱ्या घोडावाल्यांचं सरकार नाही जो आपल्याला सेलिब्रिटी बोलवला म्हणून आपण सेलिब्रिटी सरकार होता नाही जी माऊलीची कला आहे ती तुम्हाला सगळ्यांना तिसगावकरांना दिसली पाहिजे कल्याणकरांना दिसली पाहिजे ना आलो तर मी पहिल्या गोष्ट अध्यक्षाचा आभारी आहे का ते स्वतः पत्रिका घेऊन आलो दादा शोला होते ना दादाला यावायला मी आपण दादाने व्हिडिओ कॉल केला असा जे पण दादा आलते असा तुमचा युट्यूबला प्रेम राहते इंस्टाला जेवढं तुम्ही फॉलो आहोत त्याच्यामुळे आम्ही सगळ्या प्रेक्षकांचा कार्यक्रम बघतो त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटतंय असाच प्रेम देवा खरं सांगतो तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता सगळी पोरं आपली बोलली मला मी सांगते तिसगावला आलो तर ही सगळी पोरं भेटली आपल्याला दादा तिथे सगळं व्हिडिओ बघतो रोज प्रेम आहे तुमचं तुमच्या बरोबर फोटो काढता तुमच्या माझ्या बरोबर मला तुमच्या बरोबर काढायचं त्याला कारण नाही तुम्ही लाईक करता तुम्ही फॉलो करता तुम्ही शेअर करता त्याच्यामुळे आमचं नाव होतं बरोबर नाही मी दुसऱ्या युट्यूबवाल्यांसारखा नाही आहे राग नका मानू जर तुम्ही मला बोलता दादा तुमच्या बरोबर फोटो करा मला तुमच्या बरोबर करा तर तुम्ही आम्हाला इतकं खाल्ला आम्ही तुम्हाला नाही तरी गोष्ट बिंदास असाच बिंदास तुम्ही फोटो करा माऊलीचा तुमचाच माऊली आहे माझा एकट्याचा नाही बिंदास सगळे असाच प्रेम देवा अशाच व्हिडिओ व्हायरल करा तुमच्या मुला मित्रांनो बघू शकता मी ब्लॉग बनवण्याचं कारण हेच असतंय आईचं 10 जणांना 5 राहिलं एक सांगते स्वतःच्या पोराच्या मोबाईलमध्ये फोटो नसतंय माझ्या व्हिडिओमध्ये तरी कमसे कम दिसतील ब्लॉग खरं सांगते लग्नाला व्हिडिओ बनवण्याचं कारण तोच असते माझा ब्लॉग यांच्यासारख्या माझ्या पण आईचा होऊन गेल्या माझ्या आईचा फोटो माझ्या नव्हता आई पण मोजतो बायकांचं जास्त स्वतःची बायकोला खरी गोष्ट इथं म्हणून राग मानू नका मी बोलते तर मित्रांनो बघू शकता आई एकविरा ग्रुप जो डान्स ग्रुप आहे पोरांचा मनाचा आनंद वाटतोय पहिली गोष्ट छोटा मी होतो मी पण क्लास घेते ना मी पण पोरांना डान्स बसवतोय तर मला आज माझा रूप दिसला इथं खरा सांगते पोरांच्या छोट्या छोट्या पोरांच्या तर आवडा आनंद आला मला त्यांच्यासोबत एक रील्स बनवण्यासाठी किंवा त्यांच्या गाण्यात शो करण्यासाठी आता मधून आपण हिरोचे होतो सोबत आणि आज मला यांच्या छोट्या चिमुकल्यांच्या सोबत मिळलाय सगळ्या आपल्या माय माऊल्या आहेत कोणी काय खरं सांगते म्हणजे याच आपला पुढचा भविष्य आहे खरं सांगते ना या पोरी मस्त आनंद वाटला तर दुसरी गोष्ट मी सांगते लाईव्ह मधून यांच्या मम्मी पप्पांना माझा धन्यवाद कारण सांगतोय आज आवड्या मोठ्या पोरी किंवा छोट्या पोरी आपण क्लासला पाठवायच्या या मानावर हिंमत लागते दादा मी डान्स केलेला आहे माझ्या बरोबर पोराची छोटी छोटी
जबाबदारी त्या लोक गावांचे असणारे असतात. काय पोरांना पाठवतात काय एका खरं सांगते काही खरं माहिती का मी त्यांना पहिला आभार मानते की असंच पोरांना सपोर्ट द्या तुमच्या मुलांना किंवा मुलींना. खरं सांगते जाऊ द्या, मुली आहेत म्हणून काय घाबरू नका. आपली मुली कधीच चुकणार नाही. जर चुकतील त्याच्या घरी येऊन तुम्हाला सांगतील का पप्पा माझा असं झालं तसं झालं, बरोबर आहे. तर तुम्ही या दोघांवर साऱ्यांवर दादा विश्वास ठेवा. बिंदास मुलींना पाठवा डान्सला. मग पुढे द्या कधी काय लागला माऊलीकडची सपोर्ट तुम्हाला कधी पण आहे. आणि मला खरं म्हणजे यांच्यासोबत डान्स करावा बरा वाटला, आनंद वाटला. बघू शकता आपला कसा मान असते. पहिला कुठं पण गेलो तर गाय गरिबांच्या पहिला म्हणजे छोटे मुलांना बसवतो. बघा ताई आली, ताईची पोरगी आहे, तिला पहिली घोड्यावर बसवली. मी श्रीमंत लोकांना विसरी नाही, पहिला गरीबाला मान. आणि हिला कसा राऊंड मारते बघा, कोणला बसवली नाही माऊली. कारण माऊली सगळ्यांचंच आहे ना, माऊलीवर प्रेम पाहिजे. ओके मित्रांनो बघू शकता ताईच्या दाराशी आलो ना. ताईच आमच्या वरती आहेत, आता येतील खाली सगळी. त्यांचा मुलगा आलाय, त्याला बसवलाय. तीच गावाला आलो ना मी. बघू शकता चले माऊली. आणि आता आमचा पालखीचा झाला. मित्रांनो आपण तिसगावला आलो ना, तिसगावला पालखीला आलतो. आणि पालखीला परमेश दादानी बोलवलं. तिथं आता कार्यक्रम झाला ना. पुन्हा इथं आलो तर माझ्या बहिणीचं घर म्हणजे आणि भाऊ आणि ताईस ना आमच्या सुनाशी दोघी सगळी जण मला तिथं न्यायला आले. मला माहिती होतं आपला कार्यक्रम असतो म्हणजे कार्यक्रम 5 वाजता सकाळी आम्ही 5:30ला 6ला निघलो असून घरातून. आणि आलो कार्यक्रम पालखीचा पण तिथं झाला, पालखी सोहळा झाला. आता आम्ही ताईच्याकडे आलो, पण ताईने आरती पण केली पालखीला. आणि आता आम्ही ताईच्या घरी आणि पोरी पण आल्या तिथं. मामा चाला घरी ना. आता आलो त्यांची सगळ्यांची बघा कशी पोरं बसली छोटी छोटी.